आज या महामार्गावर समृद्धी महामार्गावर आहे तर जे संपूर्ण किल्ले मारून टाकलेले रोडवर 4 गाड्या पंक्चर झालेल्या आहेत इथं आणि MSRTCला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की मग किती गाड्या फास्ट येतात 120 या स्पीडने आणि किती गाड्या पुढे येतं जे पंक्चर झालेले आहे। तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठेही काम करताना बॅरिगेड टाकून संपूर्ण येतं जे डायव्हर्शन काढून येतं जे गाड्याला जायला वाट ठेवावी। बरेच गाड्या पंक्चर झाले, किती ॲक्सिडेंट होतं वाटले, पुढचे लोकांनी पंक्चर झालेल्या गाड्या मागा थांबविले म्हणून मागचे लोक वाचले, नाही तर भरपूर ॲक्सिडेंट झाले असते इथं। हे बघा हे खिळे हे लावलेले आहे सगळे, हे बघा हे खिळे संपूर्ण खिळे लावलेले आहेत। आता हे जरा घातपात झाला आणि कोणाचा जर ॲक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी कोणावर राहील हे माझी विनंती आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार यांना की हे असं काम करताना डायव्हर्शन काढून बॅरिगेड लावूनच पुढचं काम करावं, अन्यथा मोठा अनर्थ इथं झाला असता, खूप मोठा अनर्थ झाला असता इथे। आता किती जण सांगणार आम्ही, सांगा ना। म्हणजे आता त्या गाड्या पंक्चर नसता याला ते बिचारे अगर थांबले नसते तिथे तर किती गाड्या आमच्याच गाड्या पंक्चर झाल्या, आम्ही थांबले। हो बरं झालं तुमच्या गाड्या पंक्चर, तुम्ही मागच्या लोकांना थांबवला, आम्ही चढले असते। समृद्धी महामार्गावर रात्री 12 ते 3 पर्यंत अनेक गाड्या पंक्चर झाल्या आणि पंक्चर जिथे गाड्या होत होत्या त्याच ठिकाणी मी उभा आहे आणि प्रत्यक्षदर्शी जे रात्री होते त्यांच्या कुठल्याही व्यक्तीने जर पाहिलं असेल तर त्यांना वाटेल की या रस्त्यामध्ये असंख्य खिळे हे ठोकलेले होते आणि हे खिळे ठोकल्यामुळे याच्यावर कुठलंही बॅरिगेटिंग केलेलं नव्हतं आणि त्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत त्या पंक्चर झाल्या आणि गाड्या पंक्चर झाल्या त्याचं कारण असं होतं की अशा प्रकारच्या खिळ्यांची रांग या पूर्ण सिमेंटचा नाही तर डांबरचा रस्ता आहे त्यावरती होती आणि प्रत्यक्षदर्शी अनेकांना असं वाटलं की चोरट्यानं हे खिळे ठोकलेले आहेत आणि कुठेतरी गाडी पंक्चर झाल्यानंतर त्यांना गाड्या लुटायच्या आहेत असं वाटावं, अशा प्रकारची स्थिती होती। कारण चोरट्यांनी गाड्या अडवून लुटण्याचे प्रकार या समृद्धी महामार्गावर म्हणजे सांगवी च्या भागामध्ये अनेक ठिकाणी घडलेले आपल्याला यापूर्वीचे दाखले आहेत आणि त्यामुळे लोकांना असं वाटलं, मात्र तसं काहीच नव्हतं। तर हे जे खिळे ठोकलेले आहेत हे खिळे या समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीनंच या ठिकाणी ठोकलेले होते। मात्र हे जर खिळे ठोकलेले होते तर अशा प्रकारच्या खिळ्यांची रांग का ठोकली आणि ठोकली तर त्याला बॅरिगेटिंग का केलं नाही, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो। आणि त्यामुळे आत्ता इथे जर खिळे जरी दिसत नसले तरी रात्रीतून म्हणजे पहाटेच हे खिळे या ठिकाणी कंपनीकडनं नष्ट करण्यात आले, काढून टाकण्यात आले, ते कापण्यात आले। मात्र जर पहाटे हे खिळे कापले तर मग दिवसा का कापले नाहीत, रात्री उशिरापर्यंत का ठेवले, जर ठेवले तर मग अशा प्रकारच्या तिथे बॅरिगेटिंग का केलं नाही हा प्रश्न उपस्थित राहतो। आणि त्यामुळे जे सर्वसामान्य प्रवासी या रस्त्यावरून 2 रुपये किलोमीटरचा टोल भरून या ठिकाणी प्रवास करतात त्यांच्या गाड्यांचं जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे याला जबाबदार नेमकं कोण आहे। आणि आत्ता आपण पाहतो की एकच लाईन या ठिकाणी सुरू ठेवलेली होती आणि त्यामुळे 120च्या स्पीड लिमिट या गाड्यांना आहे, तर 120च्या स्पीड लिमिटमध्ये लोकांनी स्पीड कशी कंट्रोल करायची हा देखील प्रश्न आहे। अशा प्रकारचे माझ्या हातात काही हे खिळ्यांचे अवशेष आहेत, अशा पद्धतीचे खिळे हे ठोकण्यात आलेले होते आणि हे टोकदार समोर आहेत आणि यामुळे हे टायरमध्ये घुसले आणि टायरमध्ये घुसल्यामुळे अनेकांच्या गाड्या पंक्चर झाल्या। आता या सगळ्यांना जबाबदार कोण? आता रस्ते विकास महामंडळ या कंपनीवरती काही कारवाई करणार आहे का हा देखील प्रश्न आहे। मात्र सर्वसामान्य प्रवाशांना नाहक मनस्ताप झाला रात्रीच्या वेळी या कंपनीच्या अशा आडमुठ्या धोरणामुळे। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।